कमीत कमी 50,000 तर अशी मदत द्यावं मोदी साहेबांनी त्याच्यावर हे करून 50,000 तर मदत द्यावं. 8,000 रुपये देऊन किती येणार आहे मदत? 8,000 सोयाबीन फक्त बाहेर काढायला लागतं. आत्महत्याच करून घेणारा मी तर आता दिला बरं नाही देणार आहे तर आत्महत्याच आहे त्याची. म्हणजे सरकार जर समजा तुम्हाला मदत नाही दिली तर आत्महत्याचा दुसरा मार्ग नाही. आत्महत्याची दुसरा मार्ग नाही. 10 जनावर 10 जनावर आहेत. लोक शेती करून खातो ती पडक पडली आमदार काय करावं. आता 10 जनावर सांभाळणार कसं? आता सांभाळायचं का असं सांभाळायचं कापून मिपून घालून काय झाला तरी 50,000 दिले तर ती मदत होती. दौरे तर चालू आहेत. काय वाटतं तुम्हाला नेमकं? का देतात की काठ देतात की काही गुडघे इतकं पाणी आता मधी हे काढून टाकायला 8,000 रुपये एकर मागवले आता. सरकारनं कमीत कमी 50,000 पंजाब सरकारसारखं 50,000 मदत द्यावं तर तिच्यातून काहीतरी निम्मे ही रानातलं काढायला जाईल, निम्मे दिवाळी तर गोड होईल. हे 8,000 दिल्यावर धड दिवाळी गोड होणार नाही, धड ही गोड होणार नाही. म्हणजे पंजाब सरकार जसं द्याले तसं तुम्हाला आपला मदत दिली पाहिजे. पुरा हो का साहेब असं आपल्याला का पुरा हेक्टरी 50,000 रुपये देव. पुरा हो का साहेब असं आपल्याला का पुरा हेक्टरी 50,000 रुपये देव. ती बी दिवाळीच्या अगोदर दे दिल का? कारण काय आता बघा हे काम भेटायचे आमचे काम बंद झाले, सगळं झालं. काही रोजगार भेटायचा ती बंद झाला, महिना झाला घरी बसून आहे. सोयाबीनची कामाची अपेक्षा होती ही झाली. आता दिवाळी कशी करायची आम्हाला ती कळणार गेले. सरकार दिल का? आता त्यांच्या मना हापणा तर का कळलंय. आम्ही आणलेच की आता खाली दिले सरकारनं तर आम्हाला बरं आहे, नाही दिले तर मग काय बी नाही. नमस्कार, मी प्रदीप मुर्मे. आज आपण निलंगा तालुक्यातील हंगरगा या गावी आहोत. अतिवृष्टीमुळे मराठवाड्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. लातूर जिल्हा निलंगा तालुका हे देखील त्याला अपवाद नाही. आणि हे जे काही हंगरगा जे काही गाव आहे या गावाचं देखील फारच मोठ्या प्रमाणाचे नुकसान झालं आहे. या गावातील जे काही शेतकरी आहेत ते शेतकरी या झालेल्या अतिवृष्टीच्या फटक्यामुळे पूर्णपणे कोलमडून पडलेला आहे. आज या आपल्या ठिकाणी आपल्यासोबत या गावचे माजी सरपंच अंबादास जाधव आहेत आणि त्याचबरोबर या गावातील अनेक शेतकरी आपल्यासोबत आहेत. नेमकं या अतिवृष्टीमुळे काय नुकसान झालेलं आहे हे आपण या शेतकरी बांधवाशी संवाद साधून नेमकं काय नुकसान आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अंबादास जाधव यांच्या मातोश्री सौ सविताताई जाधव या सध्या या गावच्या विद्यमान सरपंच आहेत. तर नेमकं या गावाचा काय नुकसान झालंय हे आपण माजी सरपंच अंबादास जाधव यांच्याशी चर्चा करून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार सर. सर नमस्कार. सर, अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्याचं म्हणा मराठवाड्याचं म्हणा अतोनात नुकसान झालेलं आहे आणि तुमचं जे काही गाव आहे तुमच्या गावाचं देखील फारच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तुम्ही या गावचे माजी सरपंच आहात. सध्या जे काही सरपंच आहेत तुमच्या आई आहेत विद्यमान सरपंच. तर नेमकं तुमच्या गावाचं अतिवृष्टीमुळे काय नुकसान झाले, काय प्रतिक्रिया तुमची पहिली? सर असं बघायला गेलं तर आता शेतीमध्ये काहीच निघण्यासारखं शिल्लक राहिलेलं नाही. सततचा जो पाऊस आहे त्या पावसामुळं शेतातील उभी असणारी जी पिकं आहेत ते पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहेत. आज आपण या शेतामधून जे मुलाखत घेत आहोत त्या शेतामध्ये सुद्धा जवळपास गुडघ्याभर पाणी आहे. पाण्यात सगळा चिखल आहे आणि जे सोयाबीन आहे ते वरच्यावर वापतंय. आमचं गाव 3,500 लोकवस्तीचं गाव आहे. गावाचा जी काही उपजीविका आहे ते पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी एकदम मेटाकुटीला आलाय. शेतकऱ्यांच्या मनामध्ये पुढं जे आता वर्ष पडलेलं आहे ते कसं काढावं या विवंचनेत शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या मनामध्ये आत्महत्येसारखे खूप दुर्दैवी असे स्वप्न येत आहेत, विचार येत आहेत. मायबाप सरकार म्हणून आपण आता हे जे काही दौरे आहेत ते थांबवून तातडीनं शेतकऱ्यांना मदत देणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वी मदत देणं गरजेचं आहे. उद्या येणारा दसरा सण आहे, त्याच्यानंतर 15 दिवसांनी दिवाळी आहे, परंतु शेतकऱ्याचं कंप्लीट दिवाळं निघालंय. आणि तुम्ही तर सांगताय आमचं ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि केंद्रामध्ये विश्वगुरु आदरणीय मोदी साहेब आहेत. पंजाबला ज्या धर्तीवर हेक्टरी 50,000 मदत झाली त्याच धर्तीवर महाराष्ट्राला कुठंतरी मदत दिलं तर शेतकऱ्यांच्या पोटामध्ये 2 घास जातील अशी अपेक्षा आहे. कारण या पावसानं सगळं नासाडी केलेली आहे. येणारी जी काही आता रब्बीचा हंगाम आहे तो सुद्धा शेतकऱ्याला घेता येणार नाही इतकं पाणी या शेतामध्ये आहे. अजून राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी पण आपल्या तालुक्याचा दौरा केलेला आहे. त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे जे काही विद्यमान आमदार आहेत माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर हे देखील आपल्या मतदारसंघाचा दौरा करत आहेत, शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत आणि शेतकऱ्यांना ते आश्वासन देत आहेत किंवा आश्वस्त करत आहेत की भिवू नका, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार खंबीरपणे उभा आहे.
काय वाटतंय तुम्हाला दिवाळीच्या अगोदर सीएम साहेब आल्यामुळे म्हणा किंवा आपले आमदार साहेब आल्यामुळे म्हणा शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल का? काय तुम्हाला काय वाटतं? खरं तर विद्यमान आमदारांनी दौरे करायची गरज नाही, त्यांनी मुंबईत बसावं आणि मुख्यमंत्र्यांना ताबडतोबीनं मदत करायला लावावी. कारण तुम्ही आता हे राजकारण करायची वेळ नाही, फोटो सेशन करायची वेळ नाही. ज्या वेळेला तुम्ही मदत कराल त्यावेळेला तुम्ही पाहिजे तेवढं फोटो सेशन करा. जसं लाडक्या बहिणीला प्रमाणपत्र दिलं म्हणजे आता विद्यमान आमदार फोटो सेशन करतात असं तुम्हाला म्हणायचं का? 100% कारण काय फोटो सेशन मोठ्या प्रमाणात ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत आणि तुम्ही त्यांना फोटो सेशन म्हणता. 100% फोटो सेशन आहे. तुमची आता इथं गरज नाही. तुम्ही तुमचं असणारं वजन वापरा, तुम्ही मुंबईत बसा आणि मदत जाहीर करून घ्या, मदत करायला लावा, तरच मग तुमचं ते कळवळा शेतकऱ्याबद्दलचा होईल. विरोधक या ठिकाणी मतदारसंघाचा दौरा करतायत, मतदारसंघाचं झालेलं नुकसानाचे व्हिडिओ बातम्या देत आहेत. त्या बातम्या तिथं मुंबईत बसूनही तुम्हाला बघता येतात. तुमच्या हातामध्ये सत्ता आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बंधाऱ्यावर जायची गरज नाही. तुम्ही तिथं मंत्रालयात बसा. आज कॅबिनेट होती, त्या कॅबिनेटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडा आणि तुम्ही तिथून मदत मंजूर करून घ्या. म्हणजे आमदार साहेबांनी मतदारसंघामध्ये आता दौरा न करता त्या ठिकाणी मुंबईमध्ये राहून आणि मंत्रिमंडळाच्या माध्यमातून म्हणा किंवा आपलं वजन वापरून जे काही मदत आणता येईल ती मदत आणावं असं तुम्हाला म्हणायचं आहे? 100% गरज नाही त्यांची. त्यांनी करावं दौरा करण्याबद्दल तर आमचं वांद नाही. शेतकऱ्यांचं जर हितासाठी ते दौरा करत असतील तर करावं, पण गरज नाही. तुमची गरज कुठं आहे? मंत्रालयात आहे. तुम्ही तिथं तुमचं वजन वापरा, कृषी मंत्र्याकडे वापरा, मुख्यमंत्र्याकडे वापरा, गृहमंत्र्याकडे वापरा किंवा मोदी साहेबाकडे, पंतप्रधान साहेबाकडे वापरा आणि जशी मदत पंजाब सरकारने दिली शेतकऱ्यांना तशा पद्धतीची मदत द्या. आज शेतकरी खूप आशेनं तुमच्याकडे बघतोय, खूप आशा शेतकऱ्यांच्या तुमच्याकडून आहेत. त्याच्यामुळं माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हा जो दौऱ्याचा प्रकार आहे दौरे बंद करा. दौरे बंद करून आपण ऍक्च्युअल मदत द्या शेतकऱ्यांना, तरच शेतकरी जगू आता ही जी काही अतिवृष्टी झाली त्यामुळे तुमच्या ग्रामपंचायत जो काही कर्मचारी आहे तो पण पुरामध्ये वाहून गेले, त्याबद्दल काय सांगाल? आणि तुमचं जे काही गावचं जे काही साठवण तलाव आहे त्या साठवण तलाव पण फुटेल अशा प्रकारची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त केली जाते. काय नेमकं वस्तुस्थिती काय? गेल्या 10-11 दिवसापासून सततचा पडणारा मुसळधार पाऊस, त्याच्यामुळं गावातील पाणी पुरवठ्याची जी काही विहीर आहे ते त्या ठिकाणी चालू करण्यासाठी जायला अडचण होती. 8-10 दिवस पाणी बंद होतं आणि आमच्या गावचा जो पाणी पुरवठ्याचा कर्मचारी आहे बालाजी जाधव, तो 25 तारखेला पाण्याची मोटर चालू करण्यासाठी विहिरीवर गेला असता त्याला ते पाण्याच्या प्रवाहानं रस्ता खचला होता, ते त्याच्या लक्षात आलं नाही आणि तो त्या पाण्याच्या प्रवाहात गेला आणि त्याचा पाय निसटून तो त्या प्रवाहात पडला, तो गतप्राण झाला. माझी शासनाला नम्र विनंती आहे, त्याचे 5 वर्षाची एक मुलगी, 3 वर्षाची एक मुलगी, 1 वर्षाचा मुलगा आहे. घरात कमवता तो एकटाच होता आणि त्याला अवघी 20 गुंठी जमीन आहे. त्याची आई आजारी आहे आणि माझी शासनाला हात जोडून विनंती आहे, आज घडीला आपण सरकार मायबाप म्हणून त्या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तातडीची मदत बालाजी जाधवच्या कुटुंबियाला करणं गरजेचं आहे. पाणी पुरवठा मंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या विभागाचा विषय होता, आपणही याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. आम्ही तसं निवेदन पाणी पुरवठा मंत्र्यांना सुद्धा दिलंय आणि माझी सरकार मायबाप म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की आपण ताबडतोबीनं त्या कुटुंबाला मदत करणं गरजेचं आहे आणि आपण मदत करावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. आमचा जो साठवण तलाव आहे तो साठवण तलाव खूप मोठा साठवण तलाव आहे आणि त्या साठवण तलावाच्या बाजूला खूप मोठी मोठी झाडं या ठिकाणी उगवलेली आहेत आणि त्याच्यामुळं साठवण तलावाला खूप मोठा धोका आहे. गेल्या 20 वर्षापासून त्या साठवण तलावाचं कुठलीच काही डागडुजी झालेली नाही. मोठे मोठे झाडं वापलेली आहेत. जर समजा दुर्दैवानं हा तलाव फुटला, संपूर्ण गाव होत्याचं नव्हतं होऊन जाईल, सगळंच सगळं नुकसान होईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी पाटबंधारे विभागाची असेल. माझी विनंती आहे, मी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलंय, डिप्टी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलंय आणि तहसीलदार आपलं कलेक्टर मॅडमला सुद्धा निवेदन दिलेलं आहे. आपण ताबडतोबीनं याच्यावर ऍक्शन घ्यावी, वाढलेली झाडं ते कट करावीत आणि संगोपन करावं. निवडणुकीच्या पूर्वी जे NDRSचे नियम होते की हेक्टरी 13,500 रुपये अतिवृष्टी झाली किंवा कोरडा दुष्काळ पडला, NDRSच्या नियमाप्रमाणे 13,500 रुपये सरकार देऊ शकत होतं मदत. परंतु या राज्याचे उपमुख्यमंत्री
एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांनी त्या NDRSच्या नियमामध्ये बदल केला आणि बदल करून हेक्टरी 8,000 रुपयाची 8,500 रुपयाची जी असणारी मदत आहे ती करण्याचे नॉर्म्स त्यांनी त्या ह्याच्यामध्ये लावलेले आहेत. पूर्वी 3 हेक्टरपर्यंत NDRSच्या नियमाप्रमाणे मदत देता येत होती, परंतु आता ती कमी करून 2 हेक्टरपर्यंत केलेत. फक्त निवडणुकीचा जुमला हे सरकार करतंय. निवडणुका झाल्या या NDRSच्या नियमामध्ये बदल केला आणि 3 हेक्टरचं 2 हेक्टर केलं. 13,500ची मदत 8,500 केली. सरकारला विनंती आहे, तुम्ही काय करायचंय करा, किती कर्ज काढायचंय काढा, परंतु शेतकरी खरोखर अडचणीत आहे. सोयाबीन अक्षरशः हे असं झाडावर वापतंय. सोयाबीनची कुठलीच कसल्याच पद्धतीची रास होणार नाही. आणि शेतकरी जर जिवंत पाहिजे असेल, तुम्हाला पुढच्या तुमच्या निवडणुकीसाठी जर मतदार जिवंत ठेवायचे असतील तर शासनाला माझी नम्र विनंती आहे, या दिवाळीच्या पूर्वी सरसगट पंचनामे न करता शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाची मदत द्यावी. तरच शेतकरी जगेल आणि तरच कुठंतरी या शासनाला किंवा संवेदना आहेत असं म्हणता येईल. माझी परत एकदा हात जोडून विनंती आहे, सगळे नॉर्म्स बाजूला ठेवून हेक्टरी 50,000 रुपयाची मदत करावी. आणि किती कर्ज काढायचंय काढा, 9,000 काढा, 18,000 काढा, 36,000 कोटी काढा, काय शेतकरी विचारत नाहीत तुम्हाला. शेतकरी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. माझी तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती आहे, आपण सरसगट दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत करावी. होतं आता ते बी गेलं साहेब. किती एकर होतं सोयाबीन? किती 20 गुंठे रान आहे मला, ते बी गेलं. आता मुलगा तर गेला वाहून पाण्याने. तुमचाच मुलगा गेला? हा, माझाच मुलगा गेला. आता कुणाला बरोबर. त्याची बारकी बारकी वाळकाची मिडी असली बरोबर. काय त्याचा ते बघून घेईल सरकार. आता आम्हाला कुठं जावं, कुठं सरकार, कुठं मायबाप, काय. आता माजी सरपंच अंबादास जाधव सांगितलं ना की आपण शासन दरबारी पाठपुरावा करू म्हणून त्यासाठी. ते झालं, पण आम्ही कुठं जावं, त्याला जे माहित आहे ते आम्हाला काय माहित आहे का काही. त्याला जे करील ते होईल. फार मोठं तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तुमचं नेमकं किती नुकसान झालंय आणि सरकार तुम्हाला मदत देईल काय वाटतं तुम्हाला? का देतील का नाही काय कळणार आहे साहेब. हो, आता फारच नुकसान होऊन गेलेलं आहे. आता काय येळच वाईट आले, आम्हाला पैसे घेऊन मारायचे ना. आता काय मिळणार आहे, का देतील का नाही, आता काय करतात त्यांच्या मनावर. सरकार दिवाळी गोड करेल का काय वाटतंय? काही भरोसा लागणार बाबा, काही भरोसा नाही. देऊजी कोणा काय भरोसा, खावं काय आणि राहावं कसं ही कळणार गेली. तुमच्या नेमकं काय नुकसान झालं काय सांगाल तुम्ही? काय भावना आहेत तुमच्या नेमकं? तर नुकसान काय, आता बघा हे कामं भेटायची, आमचे कामं बंद झाले, सगळं झालं. काही रोजगार भेटायचा ती बंद झाला. महिना झाला घरी बसून आहे. सोयाबीनच्या कामाची अपेक्षा होती ती झाली. आता दिवाळी कशी करायची आम्हाला ती कळणार गेले. अशा तर सरकारकडे मान्य एवढंच आहे की आम्हाला काहीतरी मदत करावं, एवढी सरकारकडे मागणी आहे. काय पाण्यानं सगळे गेले साहेब काढून. आता कसं टाकावं का खबर त्याला. किती एकर आहे शेती? शेती हा एकरभर. एकरभर. हा. काय होतं एका शेतीमध्ये? सोयाबीन हाय. पूर्ण सोयाबीनच होतं? काही सोयाबीन हाय, काही थोडं हे हाय उडीद होता, काही मूग उडीद होता, सगळे गेले निघून. आता ते खात बिये आता दिवाळी कसं करणार मग? आता सरकार नाही दिल्यावर दिवाळी होते. सरकार नाही दिलं तर दिवाळी होणार नाही का होते. आता आम्हाला इथून काढणंच होत नाही ह्याच्यातलं. पावसानं आणि वरचोरी आल्यावर पाऊस का होतंय, वरचोर पाणी वाहतंय खालून आणि काही रान काय आम्हाला यायला भेट नाही ना जायला भेट नाही. काय वाटतं सरकार देईल का? सरकार देईल का? त्यांच्या मनात आपण तर का कळलंय. आम्ही आंधळेच की आता खाली दिले सरकारनं तर आम्हाला बरं आहे, नाही दिले तर मग काही बी नाही. का लेकरं बाळ भागवा की का करावं काही समजना. आता जनावर आहे 2-3 महाग. लोक वैरीने नाही तर काळी नाही का बंधारी कापून घालला होता, ह्याला काहीच नाही. काय करावं आता. फार मोठं दुःख आहे शेतकऱ्याचं. आपण लेकर बी तसेच आणि जनावरचं बी तसंच दुःख आहे. घरला गेलं लेकराचं दुःख आहे, रानात गेलं जनावरचं दुःख आहे. फार मोठा फटका बळीराजाला बसलेला. जनावर सांभाळणं म्हणजे महाकट नाही. घरात 2 लेकर सांभाळायला बरं, पण ह्या जनावरांचं बघताळा डोळ्याला पाणी उरलेले. काय सांभाळणं ही एक सगळ्यात मोठी समस्या म्हणा, प्रॉब्लेम आहे. जनावर माणूस बघितले की आडुलले. मग आता त्याला घालावं काय. आता हे बुसकट नेऊन घालतो तो,
तर काय तर निघतो तर आता ह्याच्यातच पाण्यात कुजलं आणि ह्याला काढावं कसं न्यायचं नेहावं कसं रास कसं करावं अवघड आहे. रास कसं करायचं ही सगळ्यात मोठी समस्या शेतकऱ्यासमोर आहे सध्या. ह्याचं नेलं तर पोतवर गुळी खातो ते एक दिवस भागतोच आता हेच मध्ये कुजलं नाही नेहो कुठलं. हा काय झालं नुकसान काय होतं शेतात? सोयाबीन होत हा. तो काय उडीद होता उडीद गेला सोयाबीन गेलं पाण्यात जाता का आता का करायचं किती एकर सरकार जमीन तुम्हाला? एकर भर आहे एकरभर सगळं म्हणजे जे काय होतं सगळं पीक पाण्यामध्ये वाहून हा, गेलंय. पाण्यामध्ये गेलं तळ्याच्या खाली आहे जमीन गेलं. मग काय वाटतं मिळेल का मदत? मिळेल मिळेल मिळेल. हा दिवाळी गोड होईल होईल होईल. म्हणजे सरकारवर तुमचा विश्वास आहे? हा आमच्या गावची हे तिकडे लिलंग तालुक्यातले आंबा हा हा पाटील काहीतरी करेल गरिबासाठी. संभाजी पाटील निलंगेकर म्हणा हा अंबादास जाधव तुमच्या हा. गावचे माजी ते तर सरपंच आता म्हणा. माझा पुतण्याच आहे. हम्म. म्हणजे तुमची आम्हाला दिवाळी गोड विश्वास आहे विश्वास आता आहे. ते त्याच्यात मनावर राहिले. आम्हाला विश्वास आहे की मिळेल दिवाळी गोड होईल तुमची. गोड 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 होईल. बरं, तुमची दिवाळी गोड हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना आमची. हा हा? बरोबर. तुम्हाला मदत मिळो. मिळेल तुमचा जे काही विश्वास आहे हा आपले विद्यमान आमदार म्हणा किंवा सरकार म्हणा किंवा तुमचे माजी हा. सरपंच अंबादास जाधव म्हणा हा. तर तुमचं जे काही विश्वास आहे या लक्षात हा. ते तुम्हाला मदत मिळो तुमची दिवाळी गोड हो. तुमचं सोन्याचं बोल होईल. ओके ओके ओके. गेलं पार पाण्यानं उडीत गेला मुली आहेत लग्नाच्या 2 कसं शिक्षण करावं लेकरावाचे कसं लग्न करावं का नाही किती नुकसान झालं तुमचं? पार 2 एकर गेलं पाण्यानं कसं त्याच्यातून माल काढावं कसं लेकरावाचं शिक्षण कसं लग्न करावं का नाही लेकरं लग्नाला आलेली आहेत 2 मुली आल्या आता लग्नाला. आता सरकारनं किती मदत द्यावं म्हणता तुम्ही? सरकार देईल का मदत? सरकारनं द्यावंच लागतंय दिलं तरच आहे आमचं लेकरावाचं कसं भागवणार आम्ही कसं शिक्षण होणार. बरोबर. दिवाळीचं तर लेकर बारीक बारीक आहेत काही शिक्षणाचे आहेत पुरी आहेत कसं करावं का नाही द्यावंच लागतंय सरकारनं तर मदत. मग सोयाबीन हे काय वापरले पुराच काय तर हेक्टरी 50,000 रुपये द्यावं शासनानं तर ही अपेक्षा आहे आता. पुरा हो का साहेब असं वापरले हो का पुरा हेक्टरी 50,000 रुपये द्यावं ती बी दिवाळीच्या अगोदर दे. दिल का सरकार? मग देतो म्हणजे मुख्यमंत्री साहेब आमदार साहेब पण आले होते मतदारसंघामध्ये फिरत आहेत काय वाटतं तुम्हाला? नाही दिलं तरच बरं आहे देवच. हा दिलं तरच बरं आहे तरी पारच हो का साहेब नाव का पाण्यानं पुरा गेले साहेब. काय तुमची भावना नेमकं काय साहेब एकर हे होतं साहेबीन होतं ते काय पाण्यात भिजून गेले पार इसळून गेले पुरा आणि इसळून जाऊन शनी आता का करतो का नाही का करतो कुणाला माहिती. आता आत्महत्याच करून घेणारा मी तर आता दिला बरं नाही देणार तर आत्महत्याच आहे त्याची. म्हणजे सरकार जर समजा तुम्हाला मदत नाही दिली तर आत्महत्याचा दुसरा मार्ग नाही. आत्महत्याच्या शिवाय दुसरा मार्ग नाही. सरकार दिल वाटतं तुम्हाला? नाही देतच नाही दिल्याशिवाय भागच नाही त्यानं देवच लागत. म्हणजे सरकार देईल मदत तुम्हाला. तर सरकारने मदत नाही दिली तर आत्महत्या करण्याचा दुसरा पर्याय नाही. पर्याय नाही त्याचा करावंच लागत. पण आत्महत्या करून कसं का करा मत आहे जगाव कसं सरकार आहे सरकार मदत देईल. किती नुकसान झालं काय सांगाल तुमचं? 1 एकर सोयाबीन आपुटच गेलं साहेब. ते तळ्याचं पाणी येऊन का तेव्हा तिथं गशी आहे नाला आपुटच का ह्या उसापर्यंत पाणी उभारलं एकरभर आणि आपुटच गेलं. काहीच नाही. 10 जनावर आहेत. 10 जनावर? हा 10 जनावर आहेत. लोक शेती करून खातो ती पडक पडली आमदा काय करावं. आता 10 जनावर सांभाळणार कसं? आता सांभाळायचं का असं सांभाळायचं कापून मिपून घालून काय त्याला कसं मायबाप सरकार मदत करेल का करतात आता बघत आता केल्यावर हेक्टरी 50,000 दिले तर ती मदत होती. दौरे तर चालू आहेत काय वाटतं तुम्हाला नेमकं? का देतात की काठ देतात की काही गुडघे का पाणी आता मधी हे काढून टाकायला 8,000 रुपये एकर मागवले आता. बरोबर. हा काढून टाकायला मागणी काय आता हो का सोयाबीन पाऊस 1.5-2 महिने झालं पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि पार हो का 2-2.5 एकर सोयाबीन भुईसपाट होऊन गेले. जनावराला वैरण नाही काडी नाही का घालाव. आता ही सोयाबीन जर रानातून काढून बाहेर लावायचं म्हणलं तर 10-15 हजार रुपये लागतात एकरी. आणि सरकार देतो म्हणते 8,000. 8,000 काय होणार आहे? 15,000 रुपये होते. आता एकरी 6,000-7,000 रुपये सोयाबीन काढण्यासाठी बाहेर टाकण्यासाठी घेत आहेत. मग 8,000 काय होणार आहे? सरकारनं किती द्यावं मदत तुम्हाला? सरकारनं कमीत कमी 50,000 पंजाब सरकारसारखं 50,000 मदत द्यावं तर तिच्यातून काहीतरी निम्मे ही रानातलं काढायला जाईल निम्मे दिवाळी तर गोड होईल. हे 8,000 दिल्यावर धड दिवाळी गोड होणार नाही धड ही गोड होणार नाही. म्हणजे पंजाब सरकार जसं द्याले तसं तुम्हाला आपला मदत दिली पाहिजे. काहीतरी होतंय. हे काही उडीद वाहून गेला पार सोयाबीन भुईसपाट झाले काहीच नाही. हे का सध्या तुम्ही बघा आमच्या मागे पाणी
सगळं हे काय सगळं पार हे काही उडीद काढणार ती झडून सगळा गेला उडीद पार काहीच राहिलं नाही. कमीत कमी 50,000 तर अशी मदत देव मोदी साहेबांनी त्याच्यावर हे करून 50,000 तर मदत देव. 8,000 रुपये देऊन किती येणार आहे मदत? 8,000 सोयाबीन फक्त बाहेर काढायला लागतं. एवढा मोठा खर्च झाला तर मदत नक्की मग ह्या 8,000 सोयाबीन काढावं काय आणि दिवाळी खावं काय ह्याच्यात काय होणार आहे असं? पंजाबच्या धर्तीवर मदत मिळाली मिळाली पाहिजे तर आपली काहीतरी दिवाळी लेवल काहीतरी गोड होईल. होतं. बरोबर.